कॉर्पोरेट सह्याद्री आजपासून 400 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या या कुशीत एका दृष्ट्या पुरुषाने जन्म घेतला, विजनरी फिगर, आणि स्वतःच्या मेहनतीवर, विश्वासावर, जोखमीवर, जोरावर त्यांनी हा म्हणता स्वराज्य निर्माण केलं. पण त्यांना ही जाणीव होती की जर उत्तम कारभार करायचा असेल तर या समूहाचं रूपांतर एका संघटनेमध्ये करणं अतिशय आवश्यक होतं. सो द बॉडी हॅड टू बी कन्वर्टेड इनटू सम काइंड ऑफ एन ऑर्गनायझेशन. कॉर्पोरेटायझेशन अतिशय आवश्यक होतं. पुढे हे चालवण्याकरता काही नियम व नियमसंच असणं आवश्यक आहे. सो देर हॅड टू बी सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स टू गव्हर्न दिस ऑर्गनायझेशन. आणि ह्याच्यामुळेच एक नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. सो बेसिकली अ कंट्रोल कुड बी एस्टॅब्लिश्ड. हे ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे हे चालवण्याचं कौशल्य असणारे लोक हवेत. म्हणजे you have to have people who have an experience and expertise in running the organization, and ज्याला व्यवस्थापन कौशल्य म्हणतात, द मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स. तर अशा प्रकारचे मॅनेजमेंट कौशल्य असलेले, व्यवस्थापन कौशल्य असलेले काही योद्धे त्यांनी निर्माण केले आजपासून 400 वर्षांपूर्वी. आजच्या मॅनेजमेंट पार्लन्समध्ये ज्याला कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्स, मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्स म्हणतात, अशी माणसं, अशा प्रकारची संघटना आणि अशा प्रकारचं व्यवस्थापन कौशल्य, मॅनेजमेंट, द आर्ट ऑफ मॅनेजमेंट, हे सर्व काहीही न शिकता आत्मसात करणारे आणि प्रॅक्टिस करणारे जे द्रष्टे पुरुष होते त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. हाय गाईज, वेलकम टू कॉर्पोरेट सह्याद्री. माझं नाव आहे मिलिंद दापके. थोडंसं माझ्याविषयी सांगतो. मी गेली जवळजवळ 31 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत आहे. वेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम केलं आणि ते करताना काही वेगळ्या सिनियर पोझिशन्समध्ये काम केलं. जसं CFO आहे, चीफ फायनान्स ऑफिसर आहे, त्याच्यानंतर CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे वगैरे. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असताना सुद्धा मी शिक्षण क्षेत्राशी संबंध कधी सोडला नाही, एज्युकेशन फील्डशी. कारण जेवढी वर्ष मी काम केलं ऑलमोस्ट तेवढीच वर्ष मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून वेगळ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये जायचो. त्याच्यामध्ये मुंबईमधले मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स, मुंबईच्या बाहेरच्या होत्या, भारताच्या बाहेरच्या सुद्धा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत. मी जनरल मॅनेजमेंटचे सब्जेक्ट शिकवतो, ज्याच्यामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट, बिझनेस प्रिन्सिपल, पर्स्पेक्टिव्ह मॅनेजमेंट, इनोव्हेशन मॅनेजमेंट वगैरे, आणि फायनान्स रिलेटेड डिसिप्लिनचे सर्व सब्जेक्ट्स, म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट झाले, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, मार्केट्स झाले, त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटल, प्रायव्हेट इक्विटी वगैरे अशा प्रकारचे सब्जेक्ट मी नॉर्मली शिकवतो. ते जे मॅनेजमेंट डिसिप्लिन आहे, व्यवस्थापन आहे, हार्वर्ड या संस्थेने सुरुवात केली याची. आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू ते डेव्हलप होत गेलं. मॅनेजमेंटचे वेगळे कॉन्सेप्ट्स आले, वेगळ्या संकल्पना आल्या आणि आजपर्यंत ते सतत डेव्हलप होत आहे. हे सर्व शिकवत असताना कुठेतरी एक जाणीव झाली, महाराष्ट्रातल्या छोट्या गावातनं म्हणा किंवा शहरातनं म्हणा, जी आलेली आहेत आणि जी जास्ती करून मराठी मीडियममधनं शिकलेली आहेत, त्यांना ह्याच्याबद्दल औत्सुक्य नक्की असतं. पण कुठे ना कुठेतरी एक भाषेचा अडथळा असतो, ज्याला लँग्वेज बॅरियर असतं. आणि त्याचं अजून एक कारण म्हणजे की जेवढं काही साहित्य अवेलेबल आहे, जे काही लिटरेचर अवेलेबल आहे मॅनेजमेंट या विषयावर, हे सर्व साहित्य, सर्व लिटरेचर 95% इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. कारण हे सगळे कॉन्सेप्ट्स जे आहेत ते सगळे वेस्टर्न कंट्रीजमधनं आलेले आहेत, पाश्चिमात्य देशातनं आलेले आहेत, प्रामुख्याने अमेरिका, युरोप या देशांमधनं ते आलेले आहेत. त्यामुळे नॅचरल आहे की सर्व साहित्य जे आहे ते इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. तर कॉर्पोरेट सह्याद्रीचा हा प्रयत्न असणार आहे की मॅनेजमेंट हे जे काही एज्युकेशन आहे, व्यवस्थापन हे जे काही शिक्षण आहे, ते आपण मराठीमधनं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. मॅनेजमेंटचा उगम कसा झाला, हिस्ट्री ऑफ मॅनेजमेंट काय आहे, तो कशा प्रकारे डेव्हलप झाला, आणि डेव्हलप होता आज 2024 21व्या शतकामध्ये आज मॅनेजमेंटचं स्वरूप काय आहे, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट टुडे.
त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की आपण एका औद्योगिक क्रांतीसाठी आता आपण तयार आहोत, पुढच्या औद्योगिक क्रांतीसाठी, म्हणजे जर नेक्स्ट इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. तर त्याच्यासाठी कोणते मॅनेजमेंट स्किल सेट्स आपल्याला लागतील, म्हणजे कुठची आता नवीन कौशल्य आपल्याला लागणार आहेत मॅनेजमेंटमध्ये. तर अशा प्रकारचा हा अभ्यास आहे आणि तो आपण मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि ह्याचा फायदा हा असणार आहे की एकदा आपण हे मराठीमध्ये आपण हे समजून घेतलं, आपल्या मातृभाषेमध्ये आपण हे समजून घेतलं, तर त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला ह्याचं जे काय साहित्य आपण वाचणार आहोत ते आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकू. तर अशा प्रकारची ही सगळी जर्नी आहे आणि माझा विश्वास आहे की तुम्ही लोक निश्चितपणे एक्साइटेड आहात माझ्याबरोबर हा प्रवास करण्यासाठी. सो guys, I am ready and I am anticipating and hoping that you are also ready. So let's begin the journey.